2 मिनिटं. पहिल्यांदा कोकणात चाललोय त्याच्यामुळं फिलिंग ढगात आहे सध्या. भारी वाटतंय. आता आपला तंदूर चहा आलेला आहे, बघू शकता. बघा तंदूर चहा असा काय असतो. एक वेळेस लोक पादावळून धरतील पण ओंकारशी स्टोरी टाकायची विसरणार नाही. त्या पोरांना मी घेऊन चालले माझ्या घरी. सगळ्या पोरांना मी सकाळी घेऊन जाऊन त्यांच्याकडून ही घराची कामं विमा करून घेणार आहे. त्यांना लागली संडास. आणि तू गोरा दिसतोय. थँक्यू. गार्डियन आता कसं वाटतं. लय बेकार वाटतंय तो. याच्यात बघा याला शोभतोय का बघा. हा आता तुला घरचे शिकवत्या का? घरची मला शिकवली. हे व्हिडिओ मध्ये टाकणार आहे. ठीक आहे 3 टाइम तो पण व्हिडिओ. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपलं यश शाडव या मराठमोळा युट्यूब चॅनलवर. तर आज आपण निघालेलो आहे. आज आपण कुठं निघालेलो आहे, ज्याच्याकडे निघालो आहे तोच तुम्हाला सांगाल. कुठं निघाला आज आम्ही आमच्या गावी चाललोय म्हणजे मंडणगडला. तर आमच्या गावी आज देवाची राखण आहे. उद्या देवाची राखण आहे. तर मग सगळ्या मित्रांना घेऊन आम्ही माझ्या गावी चाललोय. प्लस कोकण दर्शन, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, पालीचा गणपती, बल्लारेश्वर सगळ्या भागात टॉप आम्ही फिरणार आहे उद्या. आणि बाकीचं आम्ही सगळ्या लोकांना विचारूया आपण. तर आता आपण निलंकनच्या जे गावाकडचं घर आहे कोकणामधलं, त्या तिथं आपण आज निघालेलो आहे. आपला ट्रिप एक छोटी ट्रिप पण म्हणतील. त्याच्या घरी एक थोडा छोटा देवाचा कार्यक्रम आहे. तसं आपल्याकडे कसं कंदुरी असते, मसोबाला कंदुरी वगैरे करतो, तर त्यांच्याकडे राखण म्हणून करतात. तर चला या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप धमाल मस्ती होणार आहे. आणि व्हिडिओ पाहता तुम्हाला पण खूप मजा येणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण निघूया. आपल्याला आता खूप उशीर झालेला आहे. जवळजवळ आता 5:30 वाजलेले आहे. आपल्याला पोहोचायला नाही म्हटलं तरी एक 11-12 होणार आहे. आपण जाता तसं एक पालीचा पण गणपती करणार आहे. तर चला. तर मित्रांनो, आता आपण पहिला स्टॉप घेतलेला आहे तळेगाव जवळ असलेलं फेमस असं सुवर्ण तंदूरच्या जवळ. सोमवाटण्याच्या अलीकडे सुवर्ण तंदूरच्या आहे. आणि हे आपले निलंकन गुरुजी, हे कुणाल, हा ओंकार, हा रोहित, आणि तिकडे 1-2 गेला आपला तो चहा आणायला. चहा भेटेल. तिच्या गाडीची मटगाड गोटा झाली. तो MP सिकिंग आहे. त्यांना दाखव चहा आपल्या येतोय. आता तुम्ही समोर बघू शकता सोमवाटण्याजवळचा फेमस असा तंदूरचा. असं पहिल्यांदा त्या तंदूरमध्ये कपामध्ये टाकला जातो. त्याच्यानंतर त्याला थोडंसं जे कप असतात ते ह्या भट्टीमध्ये गरम केले असतात. आणि त्याला एक छोटीशी अशी तंदूरची चव येते. त्यामुळे त्याला तंदूरच्या असं म्हणतात. त्या बघ कपामध्ये कसं घर घर वाटला. चार वाटला. चल. तर मित्रांनो, आता आपला तंदूर चहा आलेला आहे, बघू शकता. बघा तंदूर चहा असा काय असतो. स्टेप बाय स्टेप घ्या. आता आपण चहाचा एक घोट घेऊया. मस्त आहे. होता मस्त म्हणून केला फस्त. कसा आहे चहा? 1 नंबर. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे पहिल्या आपल्या ब्रेक स्पॉटवर. तुम्ही आता माझ्या पाठीमागे बघू शकता की हा जो पॉईंट दिसतोय तुम्हाला तो आहे राजमाची व्ह्यू पॉईंट. इथनं पुढं राजमाचे किल्ले दिसतो, पण आता नाही सध्या उन्हाळ्यात दिसतो बऱ्यापैकी. हा असा आपला काही ग्रुप आहे. आणि तुम्ही समोर बघू शकता सुंदर असा निसर्गरम्य धबधबा, खूप सुंदर. हा नजारा बघून तुम्हाला एक धबधबा नेहमी आठवणार. 1 नाही 2 आठवणार. एक देवकुंडचा आणि दुसरा म्हणजे थोडासा कालू वॉटरफॉल. तो खूप सुंदर असा नजारा झालाय. पण आपल्याला आता पुढे निघावं लागणार आहे. ओमकार शेठ, चला तुम्ही पुढे निघा. ए बाबा चला, काळो होणार आपल्याला उद्या फालतूगिरी करू नका. याच्या घरी आपण चाललेलो विसरू नका. मी आज या ठिकाणी माझ्या घरी याला घेऊन चाललोय भट्टीचं काम करण्यासाठी. आणि सगळ्या पोरांना मी घेऊन चाललोय माझ्या घरी. सगळ्या पोरांना मी सकाळी घेऊन जाऊन त्यांच्याकडून ही घराची कामं विमा करून घेणार आहे. त्यांना लागली संडास. आणि आदित्य शेठला विचारूया आपण त्यांना कसं वाटतं. हा बिहारी आलाय, ह्याला मी जापानवरून आणलं. बिहारी आहे, उद्याचा कुक आहे. यामा स्पेशल. मला अत्यंत असा छान असा अनुभव भेटतोय
कारण मी कोकणात गेलोय बरेचदा. पण कोकणातल्या रहिवाशाच्या घरी तो पुण्याचा आहे. पण कोकणातल्या रहिवाशाच्या घरी मी फर्स्ट टाइम गेलोय. फर्स्ट टाइम चाललोय. कोकणात रीत भात बघायला भेटणार आहे. तर असं ठीक आहे. या ठिकाणी आपण बाकीचे पण आहेत त्यांना पण विचारूया. साहेब तुम्हाला कसं वाटते? खूप भारी तुमचं एक बाईट आपण साहेबांना विचारूया. खूप मस्त वाटतंय हा व्ह्यू बघून. तुम्ही बघू इकडे नाही शकता. आपण तिकडे चाललो आपण जिकडे चाललोय तिकडे असं सॉरी जेंटलमॅन सगळ्यांसाठी सॉरी. नाही जिकडे चाललोय आपण निलंकांच्या घरी चाललोय आणि खूप आनंद होतो या गोष्टीचा की त्यांच्या मामाच्या घरी नाही रे, आईंच्या घरी चालू त्याच्या आईच्या घरी चाललोय. हा, तिथे खूप तुम्ही समजून घेऊ शकता. खूप मस्त वाटतं का कोकणातला प्रॉपर कोकणातलं देवांचं काय असतं कार्यक्रम जागरण आहे ना. जागरण आहे. राखण आहे. राखण दोन मिनिटं आपण नवीन आपले कार्यकर्ते त्यांची पण बाईट घेऊया. 2 मिनिटं पहिल्यांदा कोकणात चाललोय त्याच्यामुळं फिलिंग ढगात आहे सध्या. भारी वाटतंय. ओके बाय. आता आपला पहिला स्टॉप झालेला. ओके, बाय. स्टॉप डायरेक्ट असं आहे. पहिली गणपती तिथं आपला दुसरा स्टॉप असणार आहे. तर चला. तर मित्रांनो आता आपण थांबलेलो आहे खोपोलीच्या खाली थांबलेलो आहे आणि नेमकी आपल्या मित्राच्या गाडीचा लाईट खराब झाला. कसं रात्रीच प्रॉब्लेम आता लाईट टाकतोय. बरोबर खोपोलीच्या खाली तुम्ही बघू शकता बाईक ऑटो गॅरेज एकदम काकांचं सुंदर असं छोटंसं गॅरेज आहे. सगळ्या प्रकारचं मला लाईट बीट भेटली. इथं हे काय मार्केटिंग नाही आणि खोपोली एवढं सुंदर आहे ना. अंडररेटेड खोपोली एकदम टॉप क्वालिटी आणि क्वांटिटी. आता आपलं किती जायचं निलंगाव किती राहिलं? आता जवळजवळ आपल्याला आता पालीला आपण जाऊ. 120-130 किलोमीटर मागे आहोत आता. तू गोरा दिसतोय. थँक्यू. अरे लाईट टाकतो आपण आता. काळ्या कातडाचा निलंकन. कातळाचा इकडे ओमकार. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक ओमकारची विशेषता सांगायची. ओमकार कुठं बी फिरायला गेला 1 सेकंड स्टोरी टाकायला फोटो काढला तर तो लगेच स्टोरी टाकतो. कारण त्याचं असं म्हणणं त्याने स्टोरी लगेच टाकली स्टोरी जर त्यांनी टाकली नाही तर सरकार त्याला बॉयकॉट करेल. आणि समाज त्याला स्वीकारणार नाही. एक वेळेस लोक पादावळून धरतील पण ओंकारची स्टोरी टाकायची शरणार नाही. मला असं वाटतं मी हे रुमाल काढून बोलले तर बरं होईल. आणि मित्रांनो तुम्ही जर लोणावळा देऊन पण जर मगनलाल चिकन नाही खाल्ली. मगनलालची आहे का? मगनलाल समाज स्वीकारणार नाही. तर समाज तुम्हाला अजिबात स्वीकारत नाही. अजून पण आम्ही कधी खाल्ली नव्हती. बघू आता कशी टेस्ट लागते. तुला घरचे हे शिकवत्या का? हे व्हिडिओ मध्ये टाकणार आहे. 3 टाइम तो पण व्हिडिओवर. आता आपण जस्ट लाईट टाकल्यानंतर 15 मिनिटं पुढे जाऊन थांबलेलं चहा घ्यायला. कारण कसं असतं माहिती आहे का? चहाला वेळ नसते. वेळेल चहा पाहिजे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे श्री भल्लाळेश्वर पाली गणपतीच्या मंदिरात. तुम्ही बघू शकता समोर हे अष्टविनायकापैकी असलेलं एक मंदिर आहे. मध्ये व्हिडिओ वगैरे अलाउड नाहीत. आपण दर्शन घेऊया आता. खूप सुंदर असं तुम्ही समोर श्री गणपती बाप्पाचं मंदिर मूर्ती छान असं. सगळ्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन टाका एकदा. बोला गणपती बाप्पा मोरया. चलो आता आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपला पुढचा प्लॅन असणार आहे की आता आपल्या मित्राचं घर आहे जे मंडणगडाच्या पुढं कोणतं काय देवारे घर आहे. देवारे घर नाही. देवारे गावात तुमचं घर आहे. देवारे गाव पुढे 5 किलोमीटर. बरं तर असं होतं आपलं 120-125 किलोमीटर अजून घर आहे भावाचं. आता आपलं पटकन प्रस्थान करावं लागणार. 9 वाजले नाही म्हणलं तरी पोहोचायला आपल्याला 1-1.5 वाजणार आहे. आणि तुम्ही कधी ऐकलं असेल की कोकणचा पाऊस हा खूप भयानक असतो. आज आम्ही कोकणातला पाऊस अनुभवलेला आहे. आता मस्त बाबांकडून आम्ही आता मस्त प्रसाद घेतलेला आहे. एक प्रसादाचं पाकिट जाणार निलंकांच्या घरी आणि एक प्रसादाचं पाकिट जाणार आमच्या पोटात. आता खूप भूक लागली. मला सांगतो मित्रांनो एवढा बेकार पाऊस असतो कोकणात. एवढा बेकार काय सांगू तुम्हाला. पाऊस पण चालू आणि समोर धुकं पण डोळ्यात. एवढा भयानक पाऊस चालू होता. ती खरेदी झाली. ओंकार शेटची काय घंटी हरवली का? घंटी हरवली. भाऊची घंटी हरवली का? ती नवीन खरेदी केली निलंकन. दाजी तोपर्यंत काही टाइमपास करते. कसं माहिती आहे का माणसाच्या अंगात काही ना काही कला पाहिजे. असं नसतं तो. हे बघा असं सिंपल असतंय बघा. असं सिंपल काढायचं असतं बघा. कला बघा तुम्ही. कला बघा. हे थांबा मला पण हे नको कुठे गेलता तू? कुठे गेलता? इकडे जरा बघून जुन्या आठवणी ताज्या मला. आम्ही एकदा माग आलो होतो मी आणि मैऱ्या. ट्रिपच्या जुन्या आठवणी ताज्या करायला गेलो तिथं. इकडे एकदा तू जाऊन तुला बी आठवण.
मित्रांनो काही वर्षापूर्वी 2-3 वर्षापूर्वी मी आणि आदित्याने आमचा काही फ्रेंडचा ग्रुप होतो, आम्ही इथं आलो होतो. असे संध्याकाळचा वेळ झाला, आलो होतो. खूप सुंदर छान दर्शन झालं. तुम्हाला दर्शनाला यायचं एक सकाळी लवकर या किंवा संध्याकाळी उशीर आहे, कारण दिवसभर खूप गर्दी असते. आणि सगळ्यांना एक सांगायचं चला आपण लगेच जाऊन गाडी लावून आता. असा खेळा पण रेनकोट झाला. सध्या खूप पाऊस चालू आहे. हे बघा, हे घेतलंय. ओमकार शेटने घंटी घेतली. हे बघा. मी दाखवतो कशी लावायची. गार्डियन आता कसं वाटतं? लय बेकार वाटतंय तो. याच्यात बघा, याला शोभतोय का बघा. हा आता हात दाखवा. आफ्रिकन प्रजा. तर चला मित्रांनो, इथे पुढे एक मस्तपैकी चहा आहे. मला मगाशीच बोललो चहाला वेळ नसते, चला चहा घेऊया मस्तपैकी आणि परत पुढच्या पडावा चालले बघा. अजून निलंगनचं घर 110-115 किलोमीटर बाकी. राप्पासमध्ये चहा घेऊन राप्पासमध्ये निघूया. पण आता भल्लाळेश्वराच्या मंदिरातून आलो होतो, समोर आपल्याला एक कोणतं आहे पेशवाई अमृत दिसलं. एकदम क्वालिटी चहा. निलंकन चहा कसा होता? चहा एक नंबर, क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर, भागात टॉप. दादा कुठं आम्ही चहा घातला, एकदम टॉपचा चहा होता. 2 कप चहा. 2 कप चहा. जर तुम्ही पालीला येताय तर तुम्ही इथं आवर्जून थांबा. दादाच्या दुकान स्टॉलचं नाव आहे शिवनेरी चहा. मस्त चहा आहे, एकदा चहा नक्की प्या भाऊंकडं. आम्हाला इथून लोकांकडून कळलं की इथे रात्री चोऱ्या माऱ्या होत्या, लुटमार होता आणि इथल्या रस्त्यांना स्ट्रीट लाईट नाही आहे, हॉटेल नाही, गाडी पंक्चर झाली तर सोयीसुविधा काहीच नाही. त्याच्यामुळे जरा दक्षता घेतली पाहिजे. आणि माझं सांगणं एवढंच आहे की जास्तीत जास्त तुम्ही मॅप निवडताना असा रस्ता निवडा की जास्तीत जास्त काळ तुमचा हायवेवर जाईल, नॅशनल हायवे, स्टेट हायवे. तर थोडक्यात सांगायचा उद्देश एवढाच आहे की जर रात्री कोकणात आले तर काळजी घ्या स्वतःची. शक्यतो मोठ्या गाडीत टू व्हीलर येऊ नका. टू व्हीलर आले ॲटोवर ओन रिस्क, एखादी गाडी पाहिली 100% अडवतो. त्याच्यामुळे काय करायचं की दक्षता घ्यायची 100%. शक्यतो मोठ्या गाड्यांमध्ये तुम्ही या. ठीक आहे, चला आता आपण निघतो. आपला प्रवास चहा खूप छान होता, तुम्ही बघू शकता. चहाचं नाव आहे पेशवाई. चहा छान होता. तर आता आपण निघूया पुढं. तर मित्रांनो, आता आपण मुंबई गोवा हायवे आता जस्ट सोडलेला आहे आणि आता आपण आंबेडवरून खाली निघालेलो आहे. ते बघू शकता पूर्ण हा जो रस्ता लागलेला आहे, पूर्ण जंगली रस्ता आलेला आहे आपल्याला. खूप कमी दिसतं तुम्हाला. आता इथून आपल्याजवळ जर आता फक्त एक 35-40 किलोमीटर. मग आपल्या निलंगनचं मस्तपैकी छानसं घर येणार आहे आता. आम्ही याच्या आधी पण आम्ही या रस्त्याला आलेलो आहे. आपण निघतो ना, तर निलंगन मी आलेलो एकटाच होतो त्यावेळेस रात्री. चांगला रस्ता आहे, तसं काही नाही, घाबरायची काही गोष्ट नाही. हां, येऊ जाऊ शकता, चांगला रस्ता आहे. तर चला आता नेमकी बरं झालं पाऊस उघडलेला आहे. तुम्ही बघू शकता, तर पुढं हलकासा धुका यायला लागलेला आहे आता पुढं. मग अशी एवढा बेकार पाऊस चालू झाला ना की काय सांगू तुम्हाला. खेकडा कोळंबी. मित्रांनो, अशा प्रकारे तब्बल 9 तास प्रवास करून आता आपण पोहोचलेलो आहे निलंकनच्या घरी. या निलंकनच्या काकू, सॉरी आई, म्हणजे आमच्या काकू. खूप सुंदर असं घर आहे, खूप छान असं घर आहे, सुंदर, खूप रहस्यमय घर आहे. असा काही आमचा अवतार आहे, दाखवतो. असा काही आता आमचा अवतार झालेला आहे, पूर्ण भिजलेलो आहे. आता मस्तपैकी आम्ही जाणार. काकूंनी मस्तपैकी जेवण बनवून जेवण खाणार. धाबे दानांले सगळे अवघड काम एकदम. अशा प्रकारे खूप सुंदर असं घर आहे. आता आपण जेवण खाऊन करूया. पण कसं वाटतंय? निलंगनच्या घरी खूप छान. एक बाईट द्या. तर आपण सुखरूप आमच्या घरी पोचले. हे आमचं घर आहे. आमचं निवास घराचं नाव असं काढवलंय, घरचं नाव दिसलं पाहिजे ना. मला आता आवरावरी करूया. खूप ओलं पालं झालेलं आहे. तुम्हाला सकाळी जाऊ, मस्त पैकी जेवण करू. आता वरती बघू शकता प्युअर पूर्ण सागवान लाकूड. यांचं गाव कुठे येतं? गोकुळगाव. आपल्या पुण्यापासून 250 किलोमीटर. मस्तपैकी आपण आता तोंड हात धुतलेलं आहे आणि काकून एकदम टॉपची भाजी बनवली बघू शकता. ह्या ज्या आहेत त्या आपल्या निलंकनच्या काकू आहे आणि त्या निलंकनच्या आई.
मस्तपैकी मस्तपैकी छान आहे, सुंदर जेवण आहे. मस्तपैकी आता आम्ही तोंड आता दुसरे फ्रेश झाले. तुम्ही बघू शकता जेवायला वाटाणा हरभऱ्याची भाजी आहे, तांदळाची भाकरी आहे, तिकडे भात आहे, इकडं पोरं बिरावर राहिले. हे निलंकनच्या काकू सॉरी आई निलंकन घे घास मस्त. तर आपण आता जेवणाचं पहिलं आता माहिती घेऊया आपण आता. हा आपल्याकडे आज जास्त असतं भाजी पुढं असते. आमच्याकडे भाजी पुढं हा, भाजी पुढं असते. तुमच्याकडे असं असतं का? आमच्याकडे असं असतं समोर. कुणाल कसं आहे का चटणी कशी? चटणी होती मस्त म्हणून केली फस्त. रात्रीच खेळ चालू की शूटिंग इथंच झाली. मस्त क्वालिटी भात आला आता. बाबू तुम्ही जेवा ना, झालं जेवण? तिकडे रोहितला बघा काय लागतं. निलंकन लावू नको. आदित्याचा फोन हरवलेला आहे. आदित्याचा फोन हरवलेला आहे. जर कोणाला सापडला तर आणून द्या. निलंकन पोटभर जेव. तुला आवडला जेव? हा हो मित्रांनो, आता आपलं एकदम क्वालिटी जेवण झालेलं आहे. आता जवळजवळ रात्रीचे वाजलेले आहे 2 वाजलेले आहे. आणि आता आपल्याला मस्तपैकी झोपायला काकूनी आपल्याला इथं झोपायला ही स्पेशल रूम आपल्याला दिली. तुम्ही रूम बघू शकता, एकदम मस्त रूम आहे. वर सागाच्या लागड आहे, छान असे सुंदर असे मातीची भिंत त्याच्यापासून तिथं आम्ही 1 2 3 4 5 आणि आता बाहेर झोपणार. निलंकन झोपला बी बोले जेवला पोटभर. कोणती झोपा वल्ले झोपा दाजी तुम्ही झोपा. हे आधी जाय बरं पट काम दार लावायचं. हे दार लावा